जे लीडर लोक असते त्याच्या मागे 4-5 कार्यकर्ते असते, त्याला पैसा पाणी द्यायला लागते, थोडंसं सांभाळायला लागते. तुमच्यासोबत कोण असते ते किंवा अजून तुम्ही हायर करता? सध्या तरी माझी जी टीम आहे ही पथकचीच टीम आहे आणि सोबत माझ्या परिसरातील नागरिक आहेत जे लोक माझ्या सोबत असतात. असे कोणकोणत्या कामाची गरज सध्या तुमच्या वॉर्डमध्ये आहे? वॉर्डमध्ये म्हणा की पूर्ण अमरावतीमध्ये म्हणा, सगळ्यात महत्त्वाचं तर आहे स्वच्छता. ट्रॅफिक जे पण कामं होतात किंवा कामं केल्या जातात तर त्याची जी स्पीड आहे ती खूप स्लो असते, पाठपुरावा नाही केला जात. या 3 मला खूप मूलभूत गोष्टी वाटतात की ज्या झाल्या पाहिजे. मागच्या वर्षात 365 दिवस झालेले असतील तर मी पहिले जवळपास 200 ते 230 दिवस हे महानगरपालिकेत जाऊन बसायचे. जसं महानगरपालिकेचे वेगवेगळे विभाग असतात, स्वच्छता विभाग, विद्युत विभाग, अतिक्रमण विभाग, जीएडी म्हणून सेक्शन असतो, जिथे आवक जावक काय असतं, आपले लेटर्स गेल्यानंतर त्याचं काम कुठपर्यंत पोहोचलाय याचा पाठपुरावा कसा घेतला जातो हे मी महानगरपालिकेमध्ये जाऊन केलेलं आहे. राजकीय माणसाला इलेक्शन लढताना एक तसा अभ्यास असायला तो अभ्यास तुम्ही केलाय? केलेला आहे. आज मी याची गॅरंटी घेतो की जर मला कोणत्याही माणसाने स्वच्छतेसाठी फोन केला तर त्याच्या घरी मी 2 दिवसात माणसं पाठवतो. मी जवळपास 400 ते 500 कुटुंबांपर्यंत स्वच्छतेसाठी पोहोचला. त्याच्यावरतीच म्हणा मी लोकांचे स्ट्रीटलाईट दुरुस्त करून दिलेले आहे, ते पण एका फोनवर किंवा एका मेसेजवर. आणि मी स्वतः जायचो, फोटोज काढायचो. त्याच्यामुळे त्या लोकांना जागा शोधायला पण इझी जायचं. महानगरपालिकेमध्ये जाऊ त्यावेळेस आपण खूप चांगल्या प्रकारे ते म्हणा आणू आणि लोकांना ते सुपूर्द करू असं मला नेहमी वाटायचं. मी ही स्टेप घेतलेली आहे की बा आपण समोर लोकांसाठी काम करू आणि त्याच्यासाठी सगळ्यात चांगलं म्हणजे मार्ग म्हणजे राजकारण. मास्तर कल्ला कारण का जोरानं आपटलं ते? नमस्कार मंडळी, मी तुमची लाडकी विदर्भाची श्रुतिका गावंडे. आजच्या व्हिडिओत तुमचं बमाट मोठं स्वागत करतो. आणि आजचा व्हिडिओ आपण एका अशा खास व्यक्तिमत्वाला भेटणार आहे जो की आहे मास्तर पेशानं. पण त्याच्यात व्यवसायाचा किडा लय होता. तर तेवढं तरी बरं का त्या मास्तर केले किंवा त्या शिक्षणाले त्यानं व्यवसाय नाही केला आणि व्यवसायासाठी त्याने 2-3 बेकऱ्या खाल्ल्या. पण याच्या व्यतिरिक्तही जसं की आता मास्तर आहे, विद्यार्थी आहे 10वी 12वीतले, ते ह्या मोठे जे त्याच्या लक्षात आलं का मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. मग योग्य ते मार्गदर्शन देण्यासाठी आशादीप फाउंडेशन जे की त्याच्या आईचं होतं, त्याच्या आई अध्यक्ष आहे त्याच्यात ते उपाध्यक्ष पदावर जाऊन मस्तपैकी ह्या सगळ्या तरुण पिढीला एकत्र केलं. विद्यार्थी तर केलेच केले, बाकी जे जुळत गेले आणि याले घेऊन मस्त शौर्य रुद्राक्षय ढोल ताशा आणि ध्वज पथक हे सुरू केलं. त्याच्याही नंतर भटकंतीचा लय शौक ह्या माणसाले. तर मग कधी इकडे भटके, कधी तिकडे भटके, तर कधी कुकडे भटके. ह्या साऱ्या गोतावळ्याला घेऊन ते भटक. प्रवास आवडते, समाजकार्य आवडते, त्याच्यानंतर शिक्षणाची तर एकदम जास्त ओढ आहे आणि अजून बऱ्याच गोष्टी एक एक करून आपण जाणून घेऊ. तर विषय आजचा मुलाखतीचा हा आहे, हे सगळं करत असताना अचानक किडा जागला तो राजकारणात याचा. इथं मला झोल वाटला. तर मग माझा पहिला प्रश्न हाच असणार आहे का राजकारणात आले कायले? तर चला मग त्याच्याकडून उत्तर घेऊ. कोण पाहिजे तुला? माझे फ्रेंड आहे आनंद काका. आनंद काका तुझे फ्रेंड आहे? आनंद काका एवढे मोठे, तू इतकुसा, ते तुझे फ्रेंड कसे काय? माझ्या पप्पाचे फ्रेंड आहे, मला खूप वेळा भेटले ते आनंद. हे फोटोतले आनंद काका, पण ते तुला आता भेटू नाही शकत. भेटू शकते. तुझं नाव सांग पहिले. सरांशू. तुला काम काय आनंद काका सोबत? किडनॅप कसं करत असतं माहिती का? तोंडाला बांधून तू रडू शकत नाही. समजलं आता झेंडूच्या हार पहिलेच आणून ठेवलाय. म्हणजे कसं आहे, इलेक्शन बिलेक्शन निवडून आलं की मग हमारा नेता कैसा हो, आनंदरने जैसा हो. हम जीत गए इलेक्शन में, हमारा नेता कैसा हो, आनंदरने जैसा हो. हॅलो, कशी आहे? मस्त. झाली का तयारी? चालू आहे. चला, तयारी होऊन राहिली आहे. एकदम टाइम घ्या, बम टाइम आहे आपल्याजवळ. तोपर्यंत मी फोन लावून देऊ का? तिकीट कन्फर्म करून टाकू? अरे मग तर काही विषयच नाही. झाली आहे की तिकीट कन्फर्म? करायची आहे. करायची आहे. तुमच्यासारखे तरुण राजकारणात पाहिजे गाडी चालवण्यासाठी. फक्त लोकांनी त्यावेळेस विचार केला पाहिजे जेव्हा बटन दाबलं. हाँ, हेलो मतदार लोग, इस बार चुनाव कैसे लड़ना? दिमाग से लड़ना. दिमाग से लड़ना और वोट करते समय शिकलेल्या माणसाले, शिकवणाऱ्या माणसाले
आणि समाजाचं भान असणाऱ्या माणसाला मतदान दे जा. प्रमोशन केलंय मी. प्रमोशन मी करत नसतो तसं कोणाचं. समाजकार्य, लेकराला शिकवणं, कधी कचरा उचलणं, कधी रस्त्यावरचे गड्डे बुजवणं इथपर्यंत ठीक होतं. पण आता हे राजकारणात याचवा, हे भूत कुठून आलं? भूत नाही आहे ऍक्च्युली. ही खूप चांगली गोष्ट आहे की जी आजकालच्या प्रत्येक तरुणांनी, प्रत्येक शिकलेल्या माणसांनी आत्मसात करायलाच पाहिजे. कारण की आज जे आपण वातावरण बघतो त्यामध्ये एक गोष्ट सरळ सरळ लक्षात येते की जर शिक्षण असणारे लोक म्हणा किंवा तरुण असणारे लोक याच्यात जर पडले नाही तर कुठेच इथिक्स फॉलो होणार नाही, कुठेच डिसिप्लिन येणार नाही. आणि समाजाला जी गरज आहे एनर्जीची ती एका तरुणात जेवढी राहते ती जगातल्या कोणत्याच माणसात तेवढी राहते. म्हणून राजकारणाकडे जावं आणि सोबत आजूबाजूचं वातावरण, आजूबाजूचे मित्र, नागरिक यांच्यामुळे थोडंसं राजकारणात एक ट्राय मारून घ्यावा असं ठरलेलं. पण पहिलेचं जे राजकारण होतं थोडंफार आदर्शवादी होतं. आत्ताचं जे राजकारण आहे आणि आत्ताचे जे तरुण फेस करून राहिले ते राजकारण, तर त्याचं मन खट्ट झालंय की राजकारणात काही पडलं नाहीये, सगळ्या खोट्या नाट्या गोष्टी असते, सगळी एकच आहे. त्याला राजकारणात जायचा तेवढा इंटरेस्ट नाही वाटला. ते म्हणते की आपल्या पद्धतीनं जितकं होईल तितकं समाजसेवा कार्य करायचं, बाकी ते राजकारण बिजकारण नाही. तुम्ही पण त्यातलेच एक तरुण आहे. असा जर विचार केला तर या जगामध्ये म्हणा, या देशामध्ये कधी चेंजेस नाही येणार. एक समजून घ्या की जसं कोणतीही गोष्ट जर करायची असेल तर त्याच्यात पडणं खूप महत्वाचं असते. तसं म्हटलं जातं की ते चांगलं नाही राहिलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये नुकसान होतं, तर हे जोपर्यंत चांगले लोक त्याच्यामध्ये जाणार नाही तोपर्यंत बदलणार नाही. मग असं तुम्ही समजू शकता की मी चांगला माणूस आहे. अच्छा. त्याच्यानंतर ते दिसेल बदलेल. आता. राजकारणात याच्या पहिले सगळे चांगले असते, राजकारणात आल्यावर ते बळकते गाडी, असा आहे ते विषय. बहुतेक आपण रेकॉर्डिंगवर आहे. हा जर प्रॉब्लेम तुम्हाला कधी माझ्याविषयी कळला तर मी त्याच दिवशी याच्यातून रिटायरमेंट घेऊन घेईन, याची ग्वाही देतो आणि याची गॅरंटी देतो. कारण की मी आजपर्यंत जेवढ्या पण गोष्टी केलेल्या आहेत, असं नाही की मी आता राजकारणात चाललोय, त्याच्या आधी मी माझे ग्रुप आहेत, मी पथक चालवलेलं आहे, मी फाउंडेशनसाठी काम केलेलं आहे. असं कधी झालं नाही की मला कोणत्या ऍडजस्टमेंटसाठी स्वतःचा नियम बदलावा लागला. मी स्लो झालो, शांत झालो, पण जी गोष्ट मला नियमाने पाहिजे होती मी नियमानेच केलेली आहे. तर असं म्हणू शकतो की पहिले मला स्वतःला तर मी तेवढा नियमाने चालवेलच, पण तेच मी दुसऱ्यांमध्ये आणायचा सुद्धा प्रयत्न करेन. मी गॅरंटी नाही घेत, कारण की आपण स्वतःची गॅरंटी घेऊ शकतो, दुसऱ्याची गॅरंटी घेणं थोडं मुश्किल हे जे राहतं. विद्यार्थी होते किंवा तरुणांचे गट होते, जे काही 4-5 गोष्टी होत्या, इथं बदल होणं शक्य होतं. स्वतःचे नियम तडजोड न करता त्या गोष्टी करणं शक्य होत्या. पण ही राजकारणाची जी एवढी मोठी व्यवस्था आहे, ही व्यवस्था बदलाची गोष्ट तुम्ही करून राहिली. हा बदल शक्य होईल असं वाटते का? तेवढा खरंच मी अजून मोठा झालेलो नाही. जे पण लोक हे ऐकत असतील, अजून बायाला काही मिळालं नाही, हा मोठ्या मोठ्या गोष्टी करून राहिलेल्या आहे, तर म्हणून आपण ते थोडंसं टाइमवर सोडून दिलेलं बरं. पण मी स्वतःपासून करू शकतो. नक्कीच मी चांगलं काम आणि लोकांसाठी काम करायचा नक्की प्रयत्न करेल, आणि ते पण पूर्ण मनाने, पूर्ण जिद्दीने. तुम्हाला वाटतं का की काम करायची गरज आहे म्हणून? कारण की नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्याच्यानंतर सगळे कामच झाले, काम करायची गरज वाटून राहिली. ते काम काय करतात हे जनताच ठरवेल. पण मला एवढं कळतं की त्या पदापर्यंत जायला ही खूप मेहनत करावी लागते, ही राजकारणातल्या प्रत्येक माणसाने केलेली आहे. आता आपण दुसऱ्यांबद्दल काही सांगू नाही शकत, पण आता जसं मी ज्याप्रमाणे पडतोय, तर मी आता समजून घ्या महानगरपालिकेचे आमची इलेक्शन राहणार आहे, तर मी माझ्या एरियासाठी जेवढं पण माझं व्हिजन राहील, जेवढी पण माझी एनर्जी राहील, त्या ताकदीने काम करण्याचं म्हणजे ठरवलंय, आणि मी त्याचं प्रॉमिसही करू शकतो. कोणता एरिया आहे तुमचा? आमचा एरिया जो येतो तो येतो VMVच्या मागची साईड, त्याला नवसारी असा प्रभाग म्हणतात, आणि तिथेच आम्ही काम आतापर्यंत केलेले सुद्धा आहे मागच्या 2 वर्षापासून, आणि करत सुद्धा आहोत. आणि समोर जर आम्हाला नागरिकांनी, परिसरातील नागरिकांनी एक चान्स दिला तर खूप चांगल्या प्रकारे आम्ही एक्झिक्यूट करू शकतो अशी आम्हाला आशा आहे. म्हणजे या व्यवस्थेच्या बाहेर राहून जे कामं होऊ शकत नाही ते कुठेतरी राजकारणात येऊन एका त्या योग्य त्या पदावर बसून आपण ते कामं करून घेऊ शकतो. एक्झॅक्टली. अशा कोणकोणत्या कामाची गरज सध्या तुमच्या वॉर्डमध्ये आहे? वॉर्डमध्ये म्हणा की पूर्ण अमरावतीमध्ये म्हणा, सगळ्यात महत्वाचं तर आहे स्वच्छता, दुसरा आहे ट्रॅफिक, आणि तिसरा आहे की जसं आपण बघतो की जे पण कामं होतात किंवा कामं केल्या जातात तर त्याची जी स्पीड आहे ती खूप स्लो असते, त्याचा पाठपुरावा नाही केला जात.
तर या 3 मला खूप मूलभूत गोष्टी वाटतात की ज्या झाल्या पाहिजेत. हम्म. कारण की नागरिकांचं कसं असतं की ते तुमच्याकडे येतात, कंप्लेंट घेऊन येतात, पण ती तुम्ही विसरता कामा नये. तुम्ही एक तर कुठपर्यंत ती पोहोचलेली आहे हे त्या नागरिकांना सांगितलं पाहिजे आणि ती पूर्ण झाल्यावर सुद्धा कळविलं पाहिजे. आणि इथे खूप लोक चुकतात की प्रोसेसच सांगितल्या नाही जात. अशा वेळी जर आपण काम केलं तर नागरिक हे खुश होतील आणि नेहमी तुमच्या पाठीशी राहतील असं मला वाटतं. आता विषय कसा आहे की राजकारण त्याच्यात इलेक्शन जेव्हा येतात तेव्हा ज्या माणसाचा कधी चेहरा पाहिला नसते, ज्याचं नाव कधी ऐकलं नसते, त्याच्या कॅलेंडरापासून तर बॅनर पर्यंत सगळं एकदम मोठा गाजावाजा होऊन जाते त्या इलेक्शनच्या अगदी 2-3 महिन्या आधी. तर तुमचंही तसंच आहे सध्या का काही कामं केले आहे जे जनतेला माहित आहे? नाही, आम्ही तसं केलं नाही. म्हणजे माझा बेस सांगतो. खरं तर मी एक लेक्चरर माणूस आहे, मास्तर म्हणतात मला. आणि मी जेव्हा माझे क्लासेस घेत होतो तेव्हाच माझ्या डोक्यात आलं की आपण एक कोणता तरी सपोर्टिंग रोल म्हणून बिझनेस केला पाहिजे बा. म्हणून मी माझी बेकरी चालू केली. त्याच्या आज 3 ब्रांचेस आहेत आणि सोबत लोकांना मदत व्हावी म्हणून एक आशादी फाउंडेशन सुरू केलं आणि ज्याच्या अंडर माझं एक वन ऑफ द मोस्ट डिसिप्लिन असं शौर्य रुद्राक्ष ढोलताशा आणि ध्वज पथक चालतं. तर त्याच्या सोबत जेव्हा आमचं ठरलं की आपल्याला आता थोडं मोठ्या स्केलवर, जसं तुम्ही म्हटलं की एका पदावर असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मी आज एक सामान्य नागरिक आहे तर तेवढी माझी ताकद नाही पुरत, पण जर मी एका पदावर गेलो तर खूप चांगले कामं करू शकतो. पण त्याच्या आधीही मी सांगतो तुम्हाला, मागचं वर्ष असं आहे माझं की जर मागच्या वर्षात 365 दिवस झालेले असतील तर मी पहिले जवळपास 200 ते 230 दिवस हे महानगरपालिकेत जाऊन बसायचो आणि 11 वाजता जायचो आणि 5 वाजता बाहेर निघायचो. तर मी तिथल्या लोकांना, म्हणजे जसं महानगरपालिकेचे वेगवेगळे विभाग असतात, स्वच्छता विभाग असतात, त्याच्यानंतर विद्युत विभाग असतं, अतिक्रमण विभाग असतो, त्याच्यानंतर जीएडी म्हणून सेक्शन असतो जिथे अर्ज स्वीकारले जातात, त्याच्यानंतर आवक जावक काय असतं, त्याच्यानंतर आपले लेटर्स गेल्यानंतर त्याचं काम कुठपर्यंत पोहोचलंय याचा पाठपुरावा कसा घेतला जातो हे मी महानगरपालिकेमध्ये जाऊन केलेलं आहे. त्याच्या थ्रू मला तरी असं म्हणजे वाटतं एका राजकीय माणसाला इलेक्शन लढताना एक परीक्षा असायला पाहिजे, म्हणते त्याचा अभ्यास असायला पाहिजे. तो अभ्यास तुम्ही केलाय? केलेला परीक्षा हो नाही हो हो हो. आणि जे पण माझे गाईड लोक आहेत त्यांनी मला व्यवस्थित गाईड केलं. म्हणजे आज मी याची गॅरंटी घेतो की माझ्या एरियामध्ये जर मला कोणत्याही माणसाने स्वच्छतेसाठी फोन केला तर त्याच्या घरी मी 2 दिवसात माणसं पाठवतो, गॅरंटेड. त्याच्यानंतर एखादा जर स्ट्रीट लाईट बंद असेल तर तो 2 दिवसात मी चालू करून देऊ शकतो, तो कुठलाही असो. आणि सोबतच असं करत करत मला तरी असं वाटतं मी जवळपास 400 ते 500 कुटुंबांपर्यंत स्वच्छतेसाठी पोहोचलोय. आणि त्याच्यावरतीच म्हणा मी लोकांचे स्ट्रीट लाईट दुरुस्त करून दिलेले आहे, ते पण एका फोनवर किंवा एका मेसेजवर. आणि मी स्वतः जायचो, फोटोज काढायचो, व्हिडिओ काढायचो, ते महानगरपालिकेला पाठवायचो. त्याच्यामुळे त्या लोकांना जागा शोधायला पण इझी जायचं. तर हे झाले बेसिक प्रॉब्लेम. आता राहिलं डेव्हलपमेंटचं, तर ते जेव्हा आपण त्याच्यामध्ये जाऊ, त्या महानगरपालिकेमध्ये जाऊ, त्यावेळेस आपण खूप चांगल्या प्रकारे ते जबरदस्तीने म्हणा, समजावून म्हणा, प्रेमाने म्हणा आणू आणि लोकांना ते सुपूर्द करू असं मला नेहमी वाटायचं. म्हणूनच आम्ही, म्हणजे मी ही स्टेप घेतलेली आहे की बा आपण समोर लोकांसाठी काम करूया. आणि त्याच्यासाठी सगळ्यात चांगलं म्हणजे मार्ग म्हणजे राजकारण. त्याच्याशिवाय दुसरं कोणता वे असू नाही शकत. जेव्हा हा निर्णय घेत होते की राजकारण जायचं का, इलेक्शन लढायचे का, तेव्हा काही मनात किंतु परंतु किंवा आजूबाजूचे ना काही कुठं जा नाही जा असं काही सल्ला? जर तुम्हाला कोणतीही गोष्ट करायची आहे आणि ती जर फेल व्हायचं कारण कोणतं असेल तर ते आहे ते तुम्ही दुसऱ्याला जाऊन विचारून राहिले. आणि याच्यासाठी सगळ्यात चांगला एक डिव्हाइस म्हणू शकतो किंवा सगळ्यात चांगला गाईड म्हणू शकतो तो म्हणजे असतो आरसा. त्या आरशासमोर उभं राहायचं, विचारायचं हे आपण करू शकतो का. त्या आरशाने जर म्हटलं हो तर करायचं, त्या आरशाने जर म्हटलं नाही तर नाही करायचं. आणि त्या आरशामध्ये तुम्हाला माहिती आहे कोण आहे, म्हणजे आपल्याला स्वतःलाच ठरवावं लागेल की आपण काम करू शकतो का. आणि काम करत करत निघायलाच पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, इथून जेव्हा 1.5 ते 2 वर्ष आधी मी हे ठरवलं तर मी साहजिक लोकांना विचारलं असेल तर लोक मला म्हणायचे, इव्हन माझा सोबतचे जवळचे मित्र म्हणायचे हे सोपं नाही आहे, हे खूप कठीण आहे आणि एवढं सोपं नसतं, खूप पैसा खर्च होतो, लोक चांगले नाही आहे. पण मग त्या भीतीने मी काम नाही करायचं हे कोणी सांगितलं होतं. मला आवड आहे, मी करून राहिलो. आणि आज तुम्हाला सांगतो, मी मागच्या 1.5 ते 2 वर्षात जे मी कामं केलेले आहेत तर माझ्या प्रभागाची लोकसंख्या समजून घ्या 32,000. तर 2 वर्ष आधी मी होतो प्रभागाचा एक सामान्य नागरिक जो 32,000 मध्ये मोजला जायचा. आज
अशी कंडिशन आहे मागच्या 1.5 ते 2 वर्षाच्या कामानी, की मला मला तरी असं वाटतं की मी पहिल्या 5 ते 6 लोकांमध्ये येतो, की आता निवडणुकीचे वारे वाहून राहिलेले आहे. लोक विचारतात ना, काय कोण उभा आहे, तर लोक वेगवेगळे नाव तुमचं घेतात, तर नाव त्याचं येतं. एक एक्स्ट्रा नाव दरने हे घेतलं जातं. हा. मग हे झालं ना, हम्म. म्हणजे जे मला 1.5 वर्ष आधी सांगण्यात आलं होतं की नाही हे आपल्यासाठी कामाचं नाही आहे, तर मग मी त्या 32,000 राहिलो असतो. आज मी कुठेतरी 5 लोकांमध्ये आलो आहे. म्हणजे प्रभागात आल्यानंतर नवसारीमध्ये इंटरेस्टेड लोक कोण आहे, तर माझं आडनाव येऊन राहिलेलं आहे. हे जे 1.5-2 वर्ष काम केलं, हे काम करत असताना कुठल्या पार्टीत किंवा कुठल्या पक्षाशी जुळून होते की स्वतः सुरू होतं? नाही, स्वतःच केलं. पण माझे काही गाईड लोक आहेत जे वेगवेगळ्या पार्टीजला बिलॉंग करतात, त्या लोकांनीही मला मदत केलं. आणि त्यांचं एक हेच म्हणणं होतं की जर आम्ही तुला मदत करतो आहे तर आम्हाला ही अपेक्षा आहे की एक चांगला लीड करणारा माणूस आमच्या समोर येतो, जो त्याच्या नागरिकांसाठी, जो त्याच्या परिसरासाठी खूप मेहनतीनं काम करेल, म्हणून आम्ही तुला हे गायडन्स देतो. तर त्याच प्रकारे शिकत शिकत मी आजपर्यंत इथं पोहोचलेला. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, म्हणजे मागच्या 1.5 ते 2 वर्षात मी जवळपास या मॅनेजमेंटनी काम केलं. जर मला एखाद्या नागरिकाचा फोन आला की आमचे वोटिंग कार्ड नाही आहे, आमचे आधार कार्ड नाही आहे, तर मी ही सुविधा त्यांना घरपोच दिलेली आहे. त्यांचा फोन आला, दुसऱ्या दिवशी माझा मुलगा त्यांच्याकडे जाईल, त्यांचे डॉक्युमेंट्स घेईल, ते पण लिगल. सध्या वोटिंगचा खूप घोळ चालू आहे, पण मी जे पण वोटिंग कार्ड काढलेलं आहे ते लिगलच काढलेलं आहे, व्यवस्थित तहसीलमध्ये पाठवलेले आहेत डॉक्युमेंट्स, ते चेक झालेले आहेत आणि त्यांचे 1 महिन्यात घरपोच वोटिंग कार्ड पोहोचवलेले आहेत. म्हणजे एक तुम्हाला सर्व्हिस द्यायची असेल तर ती मनापासून द्यावी लागते. नाही तर असंही करतात लोक, फॉर्म घेतले असते, मी तहसीलमध्ये नेऊन टाकले असते, पण तो फॉर्म एक्सेप्ट झाला की नाही त्याला ट्रॅक करतो आम्ही, कुठपर्यंत पोहोचलेला आहे, बीएलओनी एक्सेप्ट केलेला आहे का, कार्ड जनरेट झालं, पीडीएफ जनरेट करतो, ओटीपी बोलवतो, त्याला पाठवतो, मग त्याच्यानंतर सांगतो 1.5 महिन्यांनी की तुमचं कार्ड प्रिंटही झालेलं आहे, ते पण दिसतं. मग प्रिंट झालंय बा, तर ते पोस्टनी तुमच्या घरी येऊ शकतं. तर जेव्हा तुम्ही एवढ्या चांगल्या प्रकारे स्टेप बाय स्टेप काम करता, तुम्हाला लक्षात येत असेल, जर एवढी माहिती मला येतं, ऍक्च्युली मी ते काम केलेलं आहे, तर या प्रकारे जेव्हा तुम्ही काम करता तर तुम्हाला जनता सुद्धा नाकारत नाही असं मला वाटतं. आणि तुम्ही मेहनत करत राहायला पाहिजे. जेव्हाही तुम्हाला कोणती गोष्ट करायची आहे तर त्याच्यात पडल्याशिवाय तुम्हाला त्याच्यातला एक्सपिरियन्सच मिळत नाही. त्याच्यात पडलो म्हणून वोटिंग कार्ड माहिती पडले, आधार कार्डचे कॅम्प झाले, रस्त्याचे गड्डे बुजवता आले, कितीतरी लोकांच्या सर्व्हिस लाईन क्लीन झाल्या, 300, 400, 500 लोक असतील ज्यांचे लाईट चालू झाले. मग हेच खूप झालं ना. हेच माहिती करता करता एमएससीबीचं पण तुम्ही केलं स्वतः. हो. पण हे जेव्हा काम तुम्ही करता, समाज कार्य करता, तेव्हा आता जे लीडर लोक असते किंवा ज्यांना राजकारणात यायचं असते त्याच्या मागे 4-5 कार्यकर्ते असते, त्याला पैसा पाणी द्यायला लागते, खर्रा द्यायला लागते, थोडंसं सांभाळायला लागते, असं सेट करून ठेवावं लागते. तुमच्यासोबत कोण असते ते कामं करताना? तेव्हा पथकातले पोरं असतात का, किंवा तेव्हा तुमच्या क्लासेस मधले कोण असते, किंवा अजून तुम्ही हायर करता? नाही, काय सध्या तरी माझी जी टीम आहे ही पथकचीच टीम आहे आणि सोबत माझ्या परिसरातील नागरिक आहेत जे लोक माझ्या सोबत असतात. आणि मी मेनली फोकस करतो की चांगल्यातले चांगले उपक्रम माझ्याकडून झाले पाहिजे. तो भारतामध्ये नदीला ना माता म्हटलं जातं, गंगा माता, गोदावरीला आपण माता म्हणतो, पण ड्रास्टिक फेज अशी आहे की भारतातल्या 100% नद्यांपैकी 80% नद्या जवळपास डेड आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा ॲक्वॅटिक इकोसिस्टम हे जिवंत नाही राहिलेलं आहे. मग आम्ही काय केलं, हे निर्माल्य तिकडे नाही जायला पाहिजे, कलेक्ट केलं. महानगरपालिकेचा उपक्रम होता की तुम्ही सगळं निर्माल्य कलेक्ट करा. आम्ही ते निर्माल्य कलेक्ट केलं, महानगरपालिकेला सुपूर्द केलं. महानगरपालिकेने काही महिलांना रोजगार देऊन त्या निर्माल्यापासून धूपबत्ती, अगरबत्ती बनवायचा उपक्रम घेतला, जेणेकरून निर्माल्य नदीमध्ये जाणार नाही, सोबतच महिलांना काय मिळेल, रोजगार मिळेल. म्हणजे असे उपक्रम जर तुम्ही राबवत गेले तर हळूहळू चेंज येईलच. आणि तुम्हाला थोडंसं डोकं, थोडंसं मेहनत करायचं असतं आणि ते तुमचं खूप चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट होतं, हे पण आम्हाला कळतं आणि आतापर्यंत आमच्याकडून होत आलेलं आहे. मग माझ्याकडं 150 लोकांची टीम आहे पथकाची. बाकी माझे संबंध लोकांसोबत आहेतच, माझे मित्र आहेतच, माझे लहानपणीचे मित्र आतापर्यंत माझ्यासोबतच आहे. मग त्याच्यामधून मला असं कधी दुसऱ्या लोकांना हायर करायचं म्हणा किंवा दुसऱ्या लोकांना पैसे द्यायचं तर आतापर्यंत काम पडलेलं नाहीये. गेल्या काही दिवसात नवसारी प्रभागात तुम्ही एक आंदोलन केलं होतं कचऱ्यासाठी, है ना? बरोबर. समजा तुम्ही निवडून आले तर मग हे आंदोलनाची गरज पडली नाही पाहिजे? एक छोटीशी गोष्ट सांगतो. पहिली गोष्ट ना, लोकांनी सेवकांनाच निवडून दिलं पाहिजे. जो नगराचा राजा बनणार आहे त्याला नाही निवडून दिलं पाहिजे. तुम्ही पाहिलं का आजकाल राजकारण म्हटलं की गाडी, स्टाईल मध्ये उतरणे,
50 लोकांचा मॉब असणे, चालणे, ठीक आहे, हे ऍडिशनल आहे. पण त्याच माणसाला निवडून द्यायला पाहिजे. जसं कचऱ्याची गाडी, हम्म, कचऱ्याची गाडी जर तुमच्या घरापर्यंत येऊन नाही राहिली हम्म, तर तुम्ही सगळ्यात चुकीच्या माणसाला निवडून दिला. हम्म, अशाला तर आयुष्यभर दरवाजे उभं करायचं. हम्म, दुसरं, की जर गाडी येऊन राहिली आणि ती गाडी तुमच्याच कोणत्या तरी एरियामध्ये कोणत्या तरी कोपऱ्यात पडून राहिलेली आहे हम्म, आणि त्याच्यावर तुम्ही त्याला फोन करून तो काहीच करत नाही, याचा अर्थ तो स्वच्छतेतले पैसे खाऊन राहिलेला आहे. तेव्हाच अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी होत असते. हे सगळ्यात महत्वाचं. आपण काय करतो, कधीच कोणत्या राजकारण्याचं शिक्षण काय काय नाही हे पाहतच नाही. हम्म, अंगुठाच्या भरलेले आहेत पहिलेच. आता माझं जसं आहे, मला वेस्ट कन्व्हर्जनचं नॉलेज आहे की ओला कचरा सुका कचरा वेगळा झाला पाहिजे. कठीण आहे, वेगळं वेगळं करणं कठीण आहे. जीवनात सगळंच कठीण असतं. तुम्ही व्यवस्थित शिबिरं घेतले, व्यवस्थित मॅनेजमेंट दाखवलं, घरोघरी जाऊन प्रत्येक काकूला भेटले, सांगितलं काकू भाजीपाला जेवणाचं वेस्ट वेगळं करा, प्लास्टिक जे डिकम्पोजेबल नाही आहे ते वेगळं करा. एकदा नाही करेल, दुसऱ्यांदा नाही करेल, तिसऱ्यांदा आपण ऑटोवाल्यालाही सांगू शकतो की असा कचरा घेऊच नको हम्म, की जो एकत्र आहे. तर याच्यासाठी तुम्हाला मॅनेजमेंट करावं लागेल ना. हे मी करू शकतो, हम्म, याची मला गॅरंटी आहे आणि हे करून दाखवेल, याच्यासाठी आम्ही त्याच्यात चाललो. म्हणून जनतेचं सगळ्यात महत्वाचं हे असलं पाहिजे की नगरसेवक असाच निवडून द्या जो तुमच्या घरी नाल्या साफ करायला माणसं पाठवेल. फोन केल्यावर असं नाही, हम्म, त्याचा फोन आला पाहिजे, काकू नाली साफ आहे की नाही आहे, हम्म, पाठवू का माणसं. अशा लोकांना निवडून द्याल तर होईल. पण हम्म, आपलं होऊन जाते, एकदा वोट मारलं की नगरसेवक डायरेक्ट 5 वर्षांनी दिसते. हम्म, एखादा रस्ता बांधते, त्याच्यावर पूर्ण वोट घेते, डबल 5 वर्षासाठी तो अज्ञातवासात चालला जाते. मग काका काकू ओरडत राहते, नगरसेवक दिसूनच नाही राहिला, नगरसेवक दिसूनच नाही राहिला. याच्यासाठी ना परफेक्ट टॅगलाईन सांगतो, हम्म. नगरसेवक हरवला आहे. अच्छा. आणि जर चुकीच्या माणसाला निवडून दिलं तर नगरसेवक हरवणार आहे. म्हणून शिकलेल्या जे लोक टीमनी चालतात, ज्या लोकांकडे काहीतरी व्हिजन आहे, म्हणजे तो तुम्हाला दिसूनच राहिला, व्हिडिओवर बोलून राहिलेला आहे, याच्याकडे तुम्हाला लक्ष ठेवणं आहे. या व्यक्तीवर तुम्हाला लक्ष ठेवणं आहे. हा, तुम्हाला काय वाटतं सगळे काय कामच नाही करत हम्म. आहे? महानगरपालिकेमध्ये कितीतरी लोक आहे ज्यांच्या मनात आहे शहराचा विकास झाला पाहिजे, हम्म. पण तुम्हाला त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागेल. जसं स्वच्छता कर्मचारी, एक एक्झाम्पल घ्या, क्लॉज असतात, त्यांना हँडग्लोव्ज असले पाहिजे, हम्म. त्यांना मास्क असले पाहिजे. ते माणसं नाही आहेत का? कुठं लक्ष आहे? कोणाला निवडून देऊन राहिलो आपण? हे जेव्हापर्यंत लोकांना कळणार नाही तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही. आणि हँडग्लोव्स तर नसतातच बऱ्यापैकी. नसतातच म्हणजे हँडग्लोव्ज गायब होऊन जातात ना. हँडग्लोव्ज कोरोना काळातही गायब झालेले, मास्क कोरोना काळातही गायब झाले, आता महानगरपालिकेत गायब होऊन राहिलेले. हम्म. तर याच्यावर लक्ष तुम्हाला ठेवावंच लागेल. प्रत्येक महानगरपालिकेत करप्शन होत असेल, होतेच. पण ते करप्शन आता थांबवणं एकट्या माणसाला तर कठीण जाणार आहे. बरोबर आहे. पण समजा जर तुम्हाला असं दिसलं की करप्शन होऊन राहिलंय आणि अख्ख्या सिस्टीमच्या विरोधात तुम्हाला लढा लागला, तर मग तेव्हा तुम्ही काय चूज कराल? की शांततेत आपलं जे आहे ते याचं काम, प्रभागाचं काम कराल, की अख्ख्या त्या सिस्टीमच्या विरोधात उभे राहाल? शपथ घेऊन सांगतो, त्याचा भाग तर मी कधी होणारच नाही. पण जास्तीत जास्त माझ्या जेवढी कॅपॅबिलिटी आहे प्रयत्न करेल की ते शक्यतोवर कमी व्हावं. एवढंच मी सध्या सांगू शकतो. एवढंच मी करूही शकतो, एवढं मला माहिती आहे. कारण की भारत खूप मोठा देश आहे, म्हणजे सोपं नाही आहे. त्याच्यात तुम्ही एक प्रभाग आहे, त्याच्यात तुम्ही पार्टिसिपेट होऊन राहिलेले आहे. तर करू ना, जेवढं जास्त चांगलं ट्रान्सपरंट करता येईल करू, आणि लोकांना ते सांगू पण की काय होत आहे म्हणून. याची गॅरंटी आम्ही घेतो. आता विषय असा आहे की तुमचं खूप काही विजन आहे, प्लॅनिंग आहे, सगळ्या गोष्टी करण्याची, एक चांगलं काम करायची इच्छा आहे. पण बरेचदा एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याला त्याचा पक्ष आड येते, कारण की हा काहीतरी वेगळं काम करायला जाते आणि पक्ष काहीतरी वेगळं म्हणते. बरोबर. आता इथं महत्वाचं ठरते की तुम्ही कोणत्या पक्षातून राजकारणात उतरणार आहे. आणि जर समजा त्या पक्षाच्या विरोधात जायचं काम पडलं, बरोबर. तयारी असणार आहे का? बघा, आता राजकारण आलं म्हणजे काही गोष्टी आल्याच. पण मी तुम्हाला एवढं सांगतो,
जो पक्ष मला जनतेसाठी काम करू देईल त्या पक्षासाठी आपोआपच काम होईल. हम्म. आणि आपण म्हणतो पण प्रत्येक पक्षाला अशी टीम पाहिजे असते जे कामं करतात. त्या लोकांच्या भरोशावरच पक्षही चालत असते. बरं, तुम्ही असं नाही म्हणू शकत सगळेच बदमाश आहेत. जे चांगले लोक आहेत त्यांच्या भरोशावर पक्ष चालतच असतो. त्याच चांगल्या लोकांमध्ये आपल्याला जायचं हे माझं विजन आहे. आणि न कळत असं असते की एखादा चांगला माणूस संगतमध्ये आला, आपल्या घरचे काबर म्हणते लहानपणापासून चांगल्या संगतीत राहा. तर असं समजून घ्या की आपण जर चांगले लोक त्याच्यात चाललेलो आहे तर होऊ शकते त्या लोकांच्या सोबत चांगली संगत येऊन राहिली बदले. आपल्याला वेट ऑन वॉच करणं. बाकी तर देवाच्या भरोश्यावर सोडलेलं बरं सध्या तरी. कधी कधी असं होते की समाजकार्य करत असलेला माणूस त्याला असं वाटतं की राजकारणात जायला पाहिजे. बरोबर. आणि जेव्हा तो राजकारणात एंट्री घेते तर तो कुठेतरी मागं पडते. जनता त्याला निवडून आणत नाही. कारण की कधी अनुभव कमी असते, कधी पैसा कमी असते. जर समजा असं तुमच्यासोबत झालं तर मग डिमोटिवेट होऊन जे समाजकार्य चालू आहे ते बंद होऊ शकते. नाही, असं काही नाही होणार. बघा, तुम्ही जेव्हा काम करता ना आणि तुम्ही ज्याच्यासाठी काम केलेलं असते तो तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवतोच. त्याच्यामुळे जनता आमच्यासाठी पॉझिटिव्ह राहील, आमच्यासाठी काम करेल हे मला वाटतंच. पण यदा कदाचित जर नाही आलो बा तर मी सगळ्या सोशल ऍक्टिव्हिटी करणाऱ्या समाजकार्य करणाऱ्या लोकांना एवढंच सांगतो की आपले प्रयत्न नाही सोडायचे. कारण प्रयत्न कणर गळिता वाळूचे तेलही गळे. प्रयत्न करणाऱ्याचं कधीच नुकसान नसतं. हार्ड वर्क ऑलवेज पेज ऑफ. तुम्हाला त्याचं आउटपुट तर मिळणारच आहे ना. आणि मला एक सांगा, पहिले समाजकार्य करतच होतो, आता राजकारणात चाललोय. जर कमी जास्त होत आहे तर पुन्हा समाजकार्य करायचंच ना. मागे वळायचं कामच नाहीये. ते तर लागलेलंच आहे ना आयुष्याला. त्याच प्रोसेसमध्ये आपण कंटिन्यू जाणार आहे. आणि मी जनतेला ना खरंच एक आवाहन करतो, जे माझ्यासारखे समाजात वावरणारे मुलं आहेत, तरुण मुलं आहेत, जे सोशली ऍक्टिव्ह आहेत, जे समाजकारणासाठी बघा फॅमिलीला पण वेळ नाही देत आहेत कधी कधी, एवढं ते लोकांसाठी झटत असतात. त्यांना ना तुम्ही एक चान्स द्यायला पाहिजे. आणि ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती राहील की अशा मुलांना तुम्ही समोर आणलंच पाहिजे जेणेकरून हा समाज टिकलेला राहील. आणि शेवटी ते आहेच, जर समाजकार्य करत आलेलो आहे, जर काही कमी जास्त होतेय तर समाजकार्य हे समोरही होत जाणारच आहे. आणि ती प्रोसेस लागलेली आहे ती होतच राहणार. तुम्ही राजकारणात येऊन राहिले. त्याच्यासाठी एक थोडस पेट्याने आछाने घरी मगाशी सांगितलं तुम्ही. पेट्यांवर प्रश्न आलाच नाही पाहिजे. जे काही आहे ते सरळ आहे आणि वेल प्लॅन्ड आहे. फ्रेम आहे आमच्याकडून. थँक्यू सो मच. एकदम मस्त अशी फ्रेम दिली आहे. असे गिफ्ट मला देत जा, मला खूप आवडते. आम्ही लढल्यानंतर तुम्हाला गिफ्ट, लढून जिंकून आल्यानंतर तर अजून जास्त गिफ्ट आम्हाला. लालच दे रे मी कशी. ऍक्च्युली मला पण तुझ्याबद्दल आणि तुझ्या टीम बद्दल बोलायचं होतं की त्याप्रमाणे तुमचं नाव आहे विदर्भाची श्रुतिका, तर तुम्ही जगाची श्रुतिका व्हावं. म्हणजे पूर्ण असं म्हणू शकता की सगळीकडे तुला तुझ्या टीमला बोलवण्यात यावं. आणि जे तुम्ही वऱ्हाडी भाषेला प्रमोट करता ते खूप महत्वाचं आहे. जी आज जिचा ऱ्हास होत चाललेला आहे, कोणी लक्ष नाही देत. कारण की आज मी बघतो की मुलं कॉन्व्हेंट मध्ये जातात आणि एकदम इंग्लिश बोलायला लागतात, पण त्यांना मराठीमध्ये, खूप वेळा पाहिलंय मी, माझे पण स्टुडंट्स आहेत, त्याला 79 समजतं पण 79 काय आहे हे नाही समजत. तर ठीक आहे, इंग्रजी पण शिका, पण सोबत तुम्हाला मराठीचं नॉलेज असणं हे गरजेचं आहे. तर ती भाषा तू आणि तुझी टीम ही प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचवते आहे. त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि अशाच प्रकारे तुला सुद्धा सगळे जे पण महानगरपालिकेचे उमेदवार आहे या सगळ्यांची इंटरव्ह्यूज तुला मिळो. येणारे नगर परिषद, नगरपालिका, त्याच्यानंतर जिल्हा परिषद, या सगळ्यांचे इंटरव्ह्यू तुला भेटो असा तुला आशीर्वाद देतो आणि धन्यवाद देतो. 2 शब्द थांबवतो. तर हे होते आनंद दरणे, जे की अमरावती महानगरपालिकामध्ये नवसारी प्रभागातून उभे असणार आहे ना. मी किंवा माझी आई. ओके, हे किंवा यांचे. पण बऱ्यापैकी त्या पद्धतीने आपण सगळं जाणून घेतलं तर मला असं वाटतं आई असो की तुम्ही काम एकदम फोर्सफुली करणार आहे. तर बघू आता पब्लिक काय निर्णय घेते तर. आणि अशाच आणखी व्यक्तिमत्वांना भेटण्यासाठी
सबस्क्राईब करून ठेवा. अजून खरंच लवकरच नवीन व्यक्तींसोबत भेटून देणार. तोपर्यंत धन्यवाद. चला झालं.